नमस्कार. आज आपण एका खूप महत्त्वाच्या आणि जराशा चिंताजनक विषयावर बोलणार आहोत. हो, महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट घोंगावतंय. ही खरंच एक मोठी बातमी आहे, विशेषतः आपल्या शेतकरी बांधवांसाठी. कारण हवामान खात्याकडून एक गंभीर इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे येणारे काही दिवस खूप महत्त्वाचे ठरणार आहेत. तर हवामान अंदाजानुसार येत्या 16 ते 22 मार्च या काळात राज्याच्या अनेक भागांमध्ये अवकाळी पाऊस आणि फक्त पाऊसच नाही तर गारपिटीचीही दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. हा काही साधासुद्धा अंदाज नाहीये. हवामान तज्ज्ञांनी वातावरणात जे मोठे बदल होत आहेत त्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीकडे लक्ष वेधलं आहे आणि म्हणूनच हा एक गंभीर इशारा आहे. धोक्याचा काळ कधीपासून कधीपर्यंत आहे ते समजून घेऊया. तर बघा, 16 मार्चपासून या धोक्याला सुरुवात होतीये आणि तो साधारणपणे 22 मार्चपर्यंत कायम राहील. म्हणजे हा संपूर्ण आठवडा आपल्या शेतकरी बांधवांसाठी खूप महत्त्वाचा आणि चिंतेचा असणार आहे. पण प्रश्न हा आहे की या काळात नेमकं काय घडणार आहे आणि या हवामानातील बदलांमुळे नक्की कोणते परिणाम होऊ शकतात? चला तेच जाणून घेऊया. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार हा फक्त साधा रिमझिम पाऊस नसेल, तर मेघगर्जनेसह जोरदार पाऊस कोसळेल. सोबतच ताशी 30-40 किलोमीटर वेगाने जोरदार वारे वाहतील आणि विजांचा कडकडाटही होईल. पण यात सगळ्यात मोठा धोका आहे तो म्हणजे गारांचा मारा, कारण यामुळे उभ्या पिकांचं प्रचंड नुकसान होऊ शकतं. आता येतोय सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, की राज्याच्या नेमक्या कोणत्या भागांना याचा सर्वाधिक धोका आहे? कोणते जिल्हे या संकटामुळे प्रभावित होऊ शकतात? आता सगळ्यांच्याच मनात असेल की आपल्या जिल्ह्याला काही धोका आहे का? तर हो, तज्ज्ञांनी काही जिल्ह्यांची नावं घेऊन त्यांना विशेष सतर्कतेचा इशारा दिला आहे. तर ज्या जिल्ह्यांना विशेष सतर्क राहायला सांगितले आहे त्यात नाशिक, औरंगाबाद, जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती आणि नागपूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. या भागांमध्ये गारपिटीची शक्यता सर्वाधिक वर्तवण्यात आली आहे, ज्यामुळे पिकांचं मोठं नुकसान होऊ शकतं. आणि जर आपण विभागानुसार पाहिलं तर विदर्भ आणि मराठवाडा या 2 विभागांना याचा सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातल्या काही भागांनाही सतर्क राहण्याची गरज आहे. ठीक आहे, संकट तर आहे हे कळलं, पण मग सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या परिस्थितीत शेतकऱ्यांनी काय करायचं? संभाव्य नुकसान टाळण्यासाठी कोणती पावलं उचलायला हवीत? काही सोप्या पण खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या करून नुकसान कमी करता येऊ शकतं. पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं, जे पीक काढणीला आले ना ते शक्य तितक्या लवकर काढून सुरक्षित जागी ठेवा. दुसरं म्हणजे आपला कडबा, चारा आणि साठवलेलं धान्य व्यवस्थित झाकून ठेवा. तिसरं, आपली जनावरं आणि शेतीची महागडी उपकरणं सुरक्षित ठिकाणी बांधा किंवा ठेवा. आणि चौथं, जे खूप महत्त्वाचं आहे, हवामान विभागाच्या सूचनांवर सतत लक्ष ठेवा, कारण परिस्थिती कधीही बदलू शकते. तर या सगळ्या माहितीचा सार एकाच शब्दात सांगायचा झाला तर तो आहे सावधगिरी. या काळातला सर्वात महत्त्वाचा संदेश हाच आहे की आपण सगळ्यांनी सतर्क राहायला हवं. आणि हे वाक्य आपल्याला एक उमेद देतं की जर योग्य खबरदारी घेतली तर निश्चितपणे मोठं नुकसान टाळता येऊ शकतं. त्यामुळे घाबरून न जाता योग्य नियोजन करणं खूप गरजेचं आहे. म्हणून पुन्हा एकदा लक्षात ठेवा, तारीख आहे 16 ते 22 मार्च. शेतकरी बांधवांनो, सावध रहा आणि आपल्या पिकांची, आपल्या मेहनतीची काळजी घ्या. शेती आणि हवामानाबद्दल अशीच महत्त्वाची आणि वेळेवर माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, ही माहिती जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद.